नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 2 एज्युकेशन प्रश्नपत्रिकेचा कोड आहे डी, त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 1 तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशनचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 2 त्या संदर्भात हे चर्चा करणार आहोत। जे उत्तर आहेत ते ह्या ठिकाणी अजून ऑफिशियल वेबसाईटला आलेले नाहीत, परंतु जे आपली अंदाजित उत्तरसूची काय असेल त्या संदर्भात मी योग्य उत्तर नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग आपण उत्तराला सुरुवात करूया। बघा, ह्या ठिकाणी प्रश्नपत्रिका कोड क्रमांक डी आहे, पेपर सेकंड आहे। हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। जी आपली नुकतीच सेटची परीक्षा झालेली आहे त्या संदर्भात ह्या ठिकाणी आपण चर्चा करतोय। चला तर आपण लगेच सुरुवात करूया। आता बघा, पहिला प्रश्न आहे, निरीक्षणातून डॅश डॅश सामग्री प्राप्त होते, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणात्मक। पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी निर्मित उत्पादनाचे वैध मूल्यांकन करण्याची सुयोग्य साधने डॅश डॅश होत, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पोर्टफोलिओ मूल्यांकनचा प्रमुख हेतू काय असतो, तर त्याचं उत्तर आहे बी, विशिष्ट कालखंडातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन करणे। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणते विश्वसनीय मूल्यांकनाचे वैशिष्ट्य नाही, त्याचं उत्तर आहे डी, व्यक्तिनिष्ठता। प्रश्न पाचवा, एखाद्या रुब्रिकची 3 आवश्यक वैशिष्ट्ये ही असतात, त्याचं योग्य उत्तर आहे सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, अध्ययन निष्पत्तीमध्ये वृद्धी करण्यासाठी अध्ययन, अध्यापन आणि अध्ययन यामध्ये रूपांतर करण्याची भरपूर क्षमता टिंबटिंबमध्ये आहे, त्याचं योग्य उत्तर आहे अध्ययनासाठीचे मूल्यांकन। चला प्रश्न क्रमांक 7, अनुदेशनामध्ये प्रक्रियेवर जास्त व शिकवल्या जाणाऱ्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते, हे टिंबटिंबचे तत्व आहे, त्याचे योग्य उत्तर आहे प्रौढ अध्यापन शास्त्र। 8 नंबरचा प्रश्न आहे, मॉरिसन व अध्यापन प्रतिमानाच्या आकलन स्तर 5 पायऱ्यांचा योग्य क्रम असा आहे, त्याचं योग्य उत्तर आहे सी, पठन, अन्वेषण, सादरीकरण, सात्मीकरण आणि संघटन। चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 मध्ये जो प्रश्न आहे त्या 9 नंबरच्या प्रश्नामध्ये फ्लॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात शिक्षकाच्या अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष बोलण्याच्या गुणोत्तराचे गणन करण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र वापरले जाते, तर त्याचा योग्य पर्याय आहे सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, अँडरसन क्रॉथहोल यांच्या सुधारित वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणती उच्चतम बोधात्मक प्रक्रिया आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे सी, निर्मिती करणे। त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळेतील प्रयोगावर आधारित टिंबटिंब तंत्रज्ञानाचा उगम झाला आहे,
तर त्याचं योग्य उत्तर आहे सी वर्तनवादी। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा मोठा होणार आहे, परंतु जे उत्तर आहेत हे उत्तर एकदम योग्य देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। चला पुढचा आहे 12 नंबरचा, एक मुलगा सामाजिक आंतरक्रियेतून अध्ययन करतो हे विधान टिंबटिंब यांच्या ज्ञानरचनावादी अध्ययन तत्वाशी संबंधित आहे। त्याचं उत्तर आहे वायगोत्स्की। त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे, काही विशिष्ट अध्ययन उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अध्यापन तंत्रज्ञानात टिंबटिंब ज्ञानाचे उपयोजन केलेले असते। त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेसशी खालीलपैकी कोणते पोर्टल संबंधित आहे? त्याचं योग्य आहे स्वयं, पर्याय ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 15, वापरकर्त्याचा सहभाग लोकशाही असणे आणि वापरकर्त्याच्या आंतरक्रियांचा प्रकार द्विमार्गी असणे हे दोन सुविधा टिंबटिंब तंत्रज्ञानात पुरवल्या जातात। त्याचे योग्य उत्तर आहे बी वेब 2.0। पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 16, सहाय्यित तंत्रज्ञानाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना मदत करणे जेणेकरून ते टिंबटिंब करू शकतील। त्याचं योग्य उत्तर आहे डी। प्रश्न क्रमांक 17, सामान्यतः संगणक सहाय्यित अनुदेशन मध्ये टिंबटिंब या 3 प्रकारच्या तंत्रज्ञानाचा समावेश असतो। तर त्याचं योग्य उत्तर आहे सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, ADDIE प्रतिमानाचे 5 टप्पे प्रभावी टिंबटिंब तयार करण्यासाठी गतिशील लवचिक मार्गदर्शक तत्वांचे प्रतिनिधित्व करतात। त्याचे योग्य उत्तर आहे अनुदेशन व कृतीयुक्त आधार साधने। चला प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते पोर्टल UGCने जगभरातील शैक्षणिक समुदायाला भारतीय MPhil प्रबंध आणि PhD शोध निबंधाचा खुला प्रवेश सुलभ करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे? योग्य उत्तर आहे शोधगंगा। प्रश्न क्रमांक 20, ऑनलाईन सर्वेक्षणाचे टिंबटिंब हे साधन किंवा ॲप नाही। उत्तर क्रमांक आहे सी हबस्पॉट। 21 नंबरचा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रशासनाचे प्राथमिक ध्येय कोणते? उत्तर क्रमांक सी शैक्षणिक संस्थेची कार्यक्षम आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, संघटनेत संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन कशावर भर देते? त्याचं योग्य उत्तर आहे केवळ 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, वर्गातील संवादात प्रत्याभरणाची कोणती भूमिका आहे? त्याचे योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्याच्या आकलनाचे मूल्यांकन करणे आणि सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणे। प्रश्न क्रमांक 24, वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या संशोधकाच्या गटासाठी लेविन, लिपेट आणि वॉइड यांच्या 1939च्या प्रयोगातील कोणते नेतृत्वशैली सर्वात प्रभावी ठरेल? उत्तर क्रमांक बी लोकशाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, शैक्षणिक व्यवस्थापनातील नियोजन असे असावे? उत्तर क्रमांक सी निरंतर, गतिमान आणि लवचिक। चला प्रश्न क्रमांक 26, एखाद्या समूहाला मान्य होईल अशा प्रकारे व्यक्तींना वागायला लावण्याच्या कृतीसाठी काय संज्ञा आहे? उत्तर क्रमांक आहे बी सामाजिकरण। प्रश्न क्रमांक 27, पोको योक्के या संकल्पनेला कोणी विशिष्ट स्वरूप दिले? उत्तर क्रमांक आहे क्रास्बे। त्यानंतर 28 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सी खर्च प्रभावित्व विश्लेषण। त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी ॲश्युरन्स एजन्सी इन हायर एज्युकेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे ए 1991। प्रश्न क्रमांक 30, पुढीलपैकी कोणता नॅकच्या गुणवत्ता मूल्यमापनाचा निकष नाही? उत्तर आहे डी शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदाची भरती। प्रश्न क्रमांक 31 आहे,
समावेशक याचे मूळ तत्त्वज्ञान म्हणजे? पर्याय क्रमांक 1 एकत्र शिका, एकत्र राहण्यासाठी शिका. चला 32 नंबरचा प्रश्न आहे. प्रतिभाशाली विद्यार्थी टिंबटिंब असतात. योग्य उत्तर आहे डी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र. 33 नंबरचा प्रश्न आहे. दृष्टिहीनासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था टिंबटिंब येथे आहे. उत्तर क्रमांक आहे डी देहरादून. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे. DPED प्रकल्पाच्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या सहभागाचे शेकडा प्रमाण हे आहे. योग्य उत्तर आहे बी 85-15. 35 क्रमांकाचा प्रश्न आहे. अध्ययन अकार्यक्षम बालकाचे खालीपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य उत्तर आहे डी सामाजिक क्रियाशीलतेचा अभाव. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे. FM ट्रान्समिशन ॲप्लिफिकेशन डिव्हाइस आणि ऑडिओ लूप हे डिव्हाइस टिंबटिंब करता वापरतात. उत्तर आहे डी उत्तर आहे सी कर्णदोष बालकाकरता. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणती संघटना भाषा दोषाशी संबंधित आहे? उत्तर क्रमांक ए अमेरिकन स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशन. 38 नंबरचा प्रश्न आहे. मुले आणि तरुण प्रौढ सामान्यपणे टिंबटिंब या श्रेणीमधील आवाज ऐकू शकतात. उत्तर आहे डी 20 ते 20,000 हर्ट्ज. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता एक बौद्धिक अपंगत्वाचा प्रकार आहे? उत्तर क्रमांक बी मतिमंदत्व. 40 नंबरचा प्रश्न आहे. उद्बोधन आणि गतिशीलताच्या सूचना अनुदेशन टिंबटिंब आवश्यक आहे. उत्तर ए गंभीर दृष्टिदोष बालकाकरिता. 41 नंबरचा प्रश्न आहे. सांख्यदर्शन हे मुळात टिंबटिंब यांनी प्रतिपादले. उत्तर आहे ए कनाद. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न. प्राणायाम ही पतंजलीच्या अष्टांग योगातील टिंबटिंब पायरी आहे. कितवी आहे? उत्तर क्रमांक डी 4थी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. वेदांतावरील मूळ ग्रंथ टिंबटिंब हा आहे. उत्तर क्रमांक बी ब्रह्मसूत्र. प्रश्न क्रमांक 44. बौद्ध त्रिपिटकाचे 3 भाग खालीलप्रमाणे. उत्तर क्रमांक सी अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान जैन धर्माबाबत खरे आहे? उत्तर क्रमांक ए जैन धर्म हा वास्तववादी आहे आणि तो वेदप्रमाणे मानत नाही. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय अध्यात्मवाद हा पाश्चात्य टिंबटिंबशी बराचसा मिळता जुळता आहे. उत्तर क्रमांक ए आदर्शवाद. 47 नंबरचा प्रश्न आहे. निसर्गवाद स्पष्टपणे जाहीर करतो की? उत्तर क्रमांक बी निसर्ग हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे. कार्यवाद टिंबटिंब या नावानेही ओळखला जातो. उत्तर क्रमांक 1 तार्किक तत्त्वज्ञान. 49 क्रमांका प्रश्न आहे. वास्तववाद हा अध्ययनासाठी टिंबटिंबची शिफारस करतो. उत्तर क्रमांक आहे सी अवगामी पद्धत. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचे वर्णन टिंबटिंब असेही करता येईल. उत्तर क्रमांक डी व्यावहारिक वेदांत. 51 नंबरचा प्रश्न आहे. एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करताना जर धोरण संबंधित प्राधिकरणाने मान्य केलेले असेल तर प्रशासनाची भूमिका? उत्तर क्रमांक ए शक्य तितक्या तपशिलाने राबवण्याची असावी. 52 नंबरचा प्रश्न आहे. माध्यमिक शिक्षण आयोगानुसार खालीलपैकी कोणती बाब शिक्षणाच्या धोरणाच्या उद्बोधनाचा भाग समजला जात नाही? उत्तर क्रमांक आहे बी व्यक्तिमत्वाचा विकास. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे. शालेय शिक्षणासाठी खालीपैकी कोणती शैक्षणिक संरचना मुदलियार कमिशनने सुचवलेली आहे? उत्तर क्रमांक आहे सी 8+2+2. 54 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय शिक्षण आयोग 1964-66 ने सुचवलेल्या शाळा समूह योजना ही टिंबटिंब
उत्तर आहे डी, माध्यमिक शाळांना सोयीसुविधांनी समृद्ध करणे. 55 नंबरचा प्रश्न आहे 1964-66 चे शिक्षण आयोग टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. उत्तर क्रमांक आहे बी, कोठारी आयोग. 56 नंबरचा प्रश्न आहे यशपाल समितीने टिंबटिंब या अवांछित बाबींच्या अस्तित्वाचे अत्यंत चिकित्सकपणे निरीक्षक नोंदवलेले आहे. उत्तर क्रमांक सी, खूप संरचनेने असणाऱ्या नियामक संस्थांमुळे निर्माण होणारी अकार्यक्षमता. प्रश्न क्रमांक 57 वर्मा आयोगाने प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात टिंबटिंब ही शिफारस केली आहे. उत्तर क्रमांक आहे डी, प्राथमिक शिक्षकासाठी B.Ed शैक्षणिक पात्रता मान्य करणे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला अचूक उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे 58 EMIS संकल्पना म्हणजे. उत्तर क्रमांक ए, एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे न्यायमूर्ती वर्मा आयोगाने शिक्षक प्रशिक्षक महाविद्यालयासाठी शिफारस केली ती म्हणजे ही महाविद्यालय. उत्तर क्रमांक 1, शक्यतोवर आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय असावीत. चला प्रश्न क्रमांक 60 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 86 नुसार प्राथमिक स्तरावरील 3 महत्त्वाचे पैलू आहेत ते म्हणजे. उत्तर क्रमांक डी, सार्वत्रिक उपलब्धी, सार्वत्रिक संपादनूक आणि शिक्षणाची गुणवत्ता. चला 61 नंबरचा प्रश्न आहे थॉर्नडाईक थर्स्टन यांच्या मते ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेच्या विकासाचा वेग टिंबटिंब अवस्थेमध्ये जास्त असतो. उत्तर बाल्यावस्था. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे रमेश वस्तू मोजू शकतो व तो केवळ 1500 ते 1900 शब्द जाणतो म्हणून तो टिंबटिंब अवस्थेत असेल. उत्तर क्रमांक आहे सी, उत्तर बाल्यावस्था. 63 नंबरचा प्रश्न आहे हर्विग घस्टनच्या मते टिंबटिंब या अवस्थेतील बालकाने योग्य स्त्री पुरुषाची सामाजिक भूमिका शिकली पाहिजे. उत्तर क्रमांक ए, पूर्व बाल्यावस्था. 64 नंबरचा प्रश्न आहे पियाजेच्या उपपत्तीनुसार टिंबटिंब या अवस्थेतील मूल कल्पना करू शकते, परिकल्पना मांडू शकते व अमूर्त विचार करू शकते. उत्तर क्रमांक बी, औपचारिक क्रियात्मक 12 ते 15 वर्ष. 65 नंबरचा प्रश्न आहे स्टर्नबर्गच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार माहिती प्रक्रिया करणातील टिंबटिंब ही पहिली पायरी होय. उत्तर क्रमांक बी, सांकेतिकीकरण. 66 नंबरचा प्रश्न आहे गार्डनरने सांगितलेली टिंबटिंब ही अजून तज्ज्ञांनी पूर्णपणे स्वीकारलेली नाही. उत्तर क्रमांक डी, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. 67 नंबरचा प्रश्न आहे थॉम्सनने शारीरिक वय 10 वर्ष आहे त्याने कामतच्या 10 वर्ष वयोगटासाठीच्या कसोटीतील सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडवले. तसेच त्याने 12 वर्ष वयोगटासाठीच्या कसोटीतील 4 प्रश्न तर 14 वर्षासाठीच्या कसोटीतील 3 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याचा बुद्धिगुणांक टिंबटिंब असेल. योग्य उत्तर आहे सी, 115. 68 नंबरचा प्रश्न आहे गॅग्नेच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीनुसार टिंबटिंब ही अध्ययनाची अंतिम पातळी होय. उत्तर क्रमांक डी, समस्या निराकरण. प्रश्न क्रमांक 69 सुजित शिक्षकाकडून होणारी शिक्षा नको म्हणून गृहपाठ पूर्ण करण्यास शिकतो या प्रकारच्या अध्ययनाला टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर क्रमांक बी, पलायन अध्ययन. प्रश्न क्रमांक 70 खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे. योग्य उत्तर आहे बी, मार्गदर्शन हा समुपदेशनाचाच एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 71 राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान योजना टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आली. योग्य उत्तर आहे ए, मार्च 2009. प्रश्न क्रमांक 72 भारतातील प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाची स्थापना कोणी केली. उत्तर क्रमांक ए, NCERT. प्रश्न क्रमांक 73
2009 शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कोणी तयार केला? उत्तर क्रमांक ए NCERT. 74 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात SCERT पुणेमार्फत माय इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटी हा उपक्रम कोणत्या स्तरावरील शिक्षकांसाठी राबविण्यात येतो? उत्तर क्रमांक ए प्राथमिक आणि माध्यमिक. प्रश्न क्रमांक 75, NCERT फ्रेमवर्क 2009 ने शिक्षक शिक्षणासाठी खालीलपैकी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 75, NCERT फ्रेमवर्क 2009 ने शिक्षक शिक्षणासाठी खालीलपैकी कोणते प्रमुख 3 घटक सुचवले आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे सी पायाभूत शिक्षण, अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, शालेय आंतरवासिता. त्यानंतर 76 नंबरचा प्रश्न आहे, DS कोठारी आयोगाने शिक्षकांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही? त्याचं योग्य उत्तर आहे सी सहकारी शाळांना BEd प्रशिक्षणासाठी अनुदान देण्यात यावे. 77 नंबरचा प्रश्न आहे, जर अब्राहम मास्लो श्रेणीबद्ध वर्गीकरण शिक्षक शिक्षणाचा मूलभूत पाया असेल तर तो शिक्षक शिक्षणाचा कोणता दृष्टिकोन असेल? योग्य उत्तर आहे मानवतावादी दृष्टिकोन. 78 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षक शिक्षणासाठी दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या राज्यात पहिले प्रगत अध्ययन शिक्षण केंद्र सुरू केले? योग्य उत्तर आहे बी हरियाणा. प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणत्या संस्थेने शिक्षक शिक्षणात सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी ICT एकात्मीकरण टीच टू द फ्युचर हा नाविन्यपूर्व कार्यक्रम राबविला? योग्य उत्तर आहे डी मायक्रोसॉफ्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी कोणता व्यावसायिक शिक्षकांच्या करिअरच्या परिणामांचा भाग नाही? योग्य उत्तर आहे ए क्षमता. 81 नंबरचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम हा काळानुरूप आणि विद्यार्थी गरजानुरूप ठेवण्यासाठी शाळेत प्रामुख्याने कोणती व्यवस्था आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे सी अभ्यासक्रम उजळणी. 82 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यापक स्वरूपाची शालेय अपेक्षा जी की आदर्श म्हणून विचारात घेतली जाते? योग्य उत्तर आहे डी लोकशाही नागरिकत्व. 83 नंबरचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम संश्लेषणाचे सिद्धांतवादी कोण आहे? योग्य उत्तर आहे डॅनियल टॅनर. 84 नंबरचा प्रश्न आहे, खालील प्रश्नापैकी कोणता अभ्यासक्रम प्राथमिक शाळांमध्ये अधिक प्रभावी ठरवू शकतो? उत्तर क्रमांक सी कृतीयुक्त अभ्यासक्रम. त्यानंतर 85 नंबरचा प्रश्न आहे, विश्लेषणात्मक स्तर आणि कामगिरी यांच्या योग्य जोड्या जुळवा. त्याचे योग्य उत्तर आहे डी. 86 नंबरचा प्रश्न, अभ्यासक्रम विकसनाच्या पायऱ्या योग्य क्रमाने लावा. त्याचे योग्य उत्तर आहे डी. 87 नंबरचा प्रश्न आहे, नैतिक विकासाचे टप्पे क्रमाने लावा. त्याचे योग्य उत्तर आहे डी. 88 नंबरचा प्रश्न आहे, टेलर राल्फ डब्ल्यू यांच्या मते अध्ययन अनुभव संघटनाचे संरचनात्मक अवयव कोणते आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे सी. 89 नंबरचा प्रश्न आहे, उद्दिष्टाची विशिष्ट रचनेत मांडणी केल्यास मदत होते ती टिंब. त्याचे योग्य उत्तर आहे डी. 90 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक अभ्यासक्रम बदलावर परिणाम करतात? योग्य उत्तर आहे डी. 91 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश संशोधनाचा संबंध वृत्ती, मते आणि वर्तन यांच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यांकनाशी आहे. योग्य उत्तर आहे गुणात्मक दृष्टिकोन. 92 नंबरचा प्रश्न आहे, ईनच्या मते टिंब व्यक्ती अभ्यास अभिकल्प घटक नाही. योग्य उत्तर आहे ए अभ्यास प्रश्न.
93 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही अशी परिस्थिती किंवा वैशिष्ट्य आहेत जी प्रयोगकर्ता हाताळतो, नियंत्रण करतो किंवा निरीक्षण करतो. उत्तर क्रमांक ए चले. 94 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश चले हे अनियंत्रित चले असतात ज्याचा अभ्यासाच्या निकालावर लक्षणीय प्रभाव पडतो. उत्तर क्रमांक सी बाहे. 95 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब श्रेणी निरपेक्ष किंवा खरे शून्य मोजमाप आहेत. योग्य उत्तर आहे बी गुणोत्तर. 96 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे मध्यवर्ती प्रवृत्तीचे तुलनेने स्थिर परिमाण आहे. योग्य उत्तर आहे बी मध्यांक. 97 नंबरचा प्रश्न आहे, सर्वोच्च आणि सर्वात कमी गुणांमधील फरकास टिंबटिंब असे म्हणतात. योग्य उत्तर आहे डी विस्तार. 98 नंबरचा प्रश्न आहे, जेव्हा पर्यायी परिकल्पना H1 स्वीकारली जाऊ शकते, H0 नाकारली जाते, ही टिंबटिंब त्रुटीचा प्रकार आहे. योग्य उत्तर ए प्रकार 1. 99 नंबरचा प्रश्न आहे, उदयोन्मुख अभिकल्प हा टिंबटिंब संशोधन अभिकल्पाचा प्रकार आहे. योग्य उत्तर आहे डी व्यक्ती अभ्यास. आणि शेवटचा प्रश्न आहे 100 नंबरचा, एखाद्या विषयाशी संबंधित लोक आणि घटनांमधील क्रिया परस्पर संवादाच्या क्रमाला टिंबटिंब असे म्हणतात. योग्य उत्तर आहे ए प्रक्रिया दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने आपण जवळपास पेपर 2 मधले 100 प्रश्न हे योग्य उत्तरासह ह्या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांनी एज्युकेशनमध्ये शेट एक्झाम दिलेली आहे त्याला आपले उत्तर बघून योग्य आपला निकाल येईल का याचा अंदाज हा बांधता येईल. हे बघा, आपण एकूण 100 प्रश्न ह्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. असेच व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा शेअर करा. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.